तुषारला खूप आनंद झाला होता. त्याने कल्पनाही केली नव्हती की फोन करणारी मुलगी प्राची असेल म्हणून, आणि ती अशा प्रकारे आपल्याला सापडेल. तुषारने आशा सोडली होती की फोन करणारी मुलगी आपल्याला कधी सापडेल म्हणून. आता तुषारही काही गप्प बसणाऱ्यातला नव्हता. तुषारच्या मनात आलं की तडक प्राचीच्या पाठी धावत जावं आणि तिला जाब विचारावा ह्या सगळ्याचा. जमलंच तर 2-4 शिव्या हाताळाव्यात. पण नाही, तुषार थांबला. एवढं सहज हिला सोडणार नाही मी. मला सतावते काय, चांगलीच अद्दल घडवतो हिला आता. तुषारही आता सुडाला पेटला होता. तेवढ्यात त्याच्या डोक्यात एक युक्ती आली. तो तडक हसत हसत आपल्या घराच्या दिशेने निघाला. कारण आज नेहमीप्रमाणे भांडण करणारे आईबाबांच्या सर्व प्रश्नाची उत्तर त्याच्या जवळ होती. शिवाय त्याने विचार न केलेलं कोडं त्याच्या हातून नकळत सुटलं होतं. तुषार काहीच हसत घरी आला. तुषारचा आनंद पाहून आईबाबाही चकित झाले. तुषार आनंदात जेवला. कोणाशी काही भांडण नाही केलं. हात धुवून थोडा वेळ आईबाबांशी गप्पा मारून आपल्या बेडरूम मध्ये गेला. आता तुषारने आपला लॅपटॉप स्टार्ट केला आणि सोशल नेटवर्किंग साईटवर असलेल्या अकाउंटला लॉग इन केलं. आता तो प्राचीचा अकाउंट शोधू लागला. थोड्याशा प्रयत्नानंतर तुषारला प्राचीचं प्रोफाईल मिळालं. तुषारने त्यातून प्राचीचे काही फोटो डाउनलोड केले. स्वतः एक नवीन ईमेल आयडी तयार केला आणि त्याचं सोशल नेटवर्किंग साईट वर प्राचीच्या नावाने तिचं एक खोटं अकाउंट बनवलं. तुषार त्या खोट्या अकाउंटवर लॉग इन करून रोज नवीन नवीन मुलांशी चॅट करू लागला. आपल्याला त्रास देणाऱ्या त्या प्राचीला खूप त्रास व्हावा आणि तिची बदनामी व्हावी म्हणून तुषारने हा डाव खेळला होता. तुषार सूड घेण्यासाठी वाटेतल्या थराला जायचा तयार झाला होता. मोकळा वेळ मिळालाही की तुषार प्राचीचं फेक अकाउंट लॉग इन करे आणि अनोळखी मुलांशी चॅट करत असे. तिथे प्राची मात्र ठरल्याप्रमाणे काही दिवस गप्प होती. तिने एकही कॉल केला नव्हता तुषारच्या घरी. आता कुठे तुषारच्या घरचं वातावरण शांत झालं होतं. आई बाबांना तुषारवर संशय होताच म्हणा. एके दिवशी प्राची आपल्या ऑफिसमधले बोलण्यात गप्पांमध्ये रंगली होती. याआधी कधी प्राची कोणाशी जास्त बोलत नसे. तशी ती ऑफिसमध्ये नवीनच होती. आता कुठे 2 महिने झाले होते तिला या ऑफिसमध्ये. आता कुठे तिचे मित्र बनले होते. आता जाऊन तिची मैत्री होत होती सगळ्यांशी. अशातच तिच्या बाजूच्या सीटवर बसणाऱ्या मोहिनीने तिला तिचा सोशल नेटवर्किंग साईटवरचा आयडी विचारला. बराच वेळ सर्च करूनही मोहिनीला काही प्राचीचं प्रोफाईल सापडलं नाही. शेवटी तिने प्राचीला स्वतःच्या बाजूला बोलावलं आणि प्रोफाईल शोधून देण्यास सांगितलं. तेव्हा प्राचीच्या लक्षात आलं की तिच्याच नावाने तिचे 2 अकाउंट आहेत म्हणून, तेही सारख्या फोटो सहित. एक अकाउंट तर आपलं आहे, पण हे दुसरं अकाउंट कोणाचं आहे? प्राचीची उत्सुकता शिगेला पोहोचली. तिने तडक दोन्ही अकाउंटवर रिक्वेस्ट सेंड केली आणि सुप्रीताला थोडा वेळ थांबण्यास सांगून तिच्या कॉम्प्युटरवर काहीतरी करत तिच्या सीटवर बसून राहिली. योगायोग म्हणावी दुर्दैव देव जाणे, पण त्याच वेळी प्राचीच्या नावाने बनवलेल्या अकाउंटवर तुषारने लॉग इन केला आणि तुषार ऑनलाईन आला. प्राचीने लगेच त्याला मेसेज केला. हाय. समोरून रिप्लायही आला. हाय. आता प्राची स्वतःच फेक अकाउंट वर चॅट करू लागली, तेही मोहिनी बनून. बराच वेळ चॅट केल्यानंतर तिच्या लक्षात आलं की कोणीतरी आपल्या नावाने खोटं अकाउंट बनवून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. पण कोण असेल, कोण करेल असं आणि का? प्राची स्वतःशीच बडबड करत होती. प्राची विचारात मग्न झाली. तेवढ्यात तिला शेजारी उभे असणाऱ्या मोहिनीने हाक मारली आणि प्राचीची तंद्री उडाली. काय ग, काय झालं? मोहिनीने प्रश्न केला. काही नाही ग. मग एवढा विचार कसला करतेस? काही झालं का? एनी प्रॉब्लेम? नाही, काही नाही असं म्हणत प्राचीने मोहिनीच्या अकाउंटवरून केलेलं संपूर्ण चॅट डिलीट केलं आणि तिथून उठली. दुसरीकडे तुषारला आज बँकमध्ये जरासा मोकळा वेळ मिळाला होता. म्हणूनच तो प्राचीच्या खोट्या अकाउंटवरून इतरांशी चॅट करत होता. मोहिनी नावाच्या मुलीशीही त्यानेच आज चॅट केलं होतं. पण एखाद्या मुलीशी बोलून प्राचीची बदनामी होणार नाही म्हणून तुषार तिच्याशी बोलण्यात एवढा काही रमला नाही. पुन्हा दुसऱ्या मुलाशी चॅट करू लागला. शिवाय मनातल्या मनात प्राचीला शिवायही हसडत होता. माझ्याशी पंगा घेते काय? दाखवतोच सालीला. आपल्या नावाचा फोटो असलेले कोणीतरी खोटं अकाउंट बनवलं आहे आणि आपली बदनामी करत आहे हे प्राचीला आता चांगलंच समजलं होतं. पण जो कोणी असेल त्याला काही सोडायचं नाही असं तिने ठरवलं होतं. स्वभावच होता प्राचीचा तो, पण काय करावं असे करावे. शिवाय हा प्रकार सांगावा तरी कोणाला आणि कसा? संपूर्ण रात्रभर प्राचीने विचार केला. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये येऊन वेळ साधून तिने सगळा प्रकार मोहिनीला सांगितला. मोहिनी ही चॅट पडली, चकित झाली. शेवटी दोघींनी मिळून एक युक्ती लढवली. मोहिनी त्या खोट्या अकाउंटशी चॅट करू लागली. थोडा वेळ गप्पा मारून तिने त्या खोट्या अकाउंटवाल्या प्राचीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली, पण काही फायदा झाला नाही. शेवटी दोघींनी मिळून ठरवले की आपण ह्या सगळ्या प्रकाराबद्दल पोलिसात तक्रार करायची. ऑफिसमधून निघताच प्राचीने मोहिनीसहित सरळ पोलीस स्टेशन गाठलं. सायबर क्राईम विभागात कंप्लेंट केली. पोलिसांनीही शोध लावायचं आश्वासन दिलं. तपास लागला की कळवतं असंही सांगितलं. पण कच्ची तक्रार लिहून घेतली हे तिच्या साध्या कागदावर. समोर बसलेल्या इन्स्पेक्टरने 2-3 फोन करून घडल्या प्रकारचा शोध लावण्यास सांगितले. प्राची आणि मोहिनीने आता पोलीस चौकीची रजा घेतली. बाहेर येताच प्राचीने मोहिनीला विनंती केली. मोहिनी प्लीज, हा घडलेला प्रकार कोणाला सांगू नकोस. हो ग, नाही सांगणार कोणाला, तू निश्चिंत राहा असं बोलून दोघेही तिथून निघाले आपापल्या घरी जाण्यासाठी. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तयारी करून प्राची ऑफिसला आली.
दिवसभराचं काम संपवून घरी निघणार तोच तिला पोलीस चौकीमधून आला फोन. हॅलो प्राची मॅडम बोलत आहेत का? होय बोलते आहे. आपण कोण? मी कॉन्स्टेबल कदम बोलतो आहे, गावदेवी पोलीस स्टेशन मधून. साहेबांनी तुम्हाला आता त्वरित चौकीवर बोलवलं आहे. हो पण काय झालं, कोणी सापडलं का? तुम्ही चौकीवर या, सगळं सांगतो. एवढ्यावर संभाषण संपलं. प्राचीने मोहिनीला सगळा प्रकार सांगितला. ठीक आहे मग जाऊया पोलीस चौकीमध्ये, बघू काय होतं ते, मोहिनी म्हणाली. दोघीही पोलीस स्टेशनचा रस्ता तुडवत ऑफिसमधून निघाल्या. नक्की काय झालं असेल, तिथे जाऊन काय होणार आहे याची दोघींनीही कल्पना नव्हती. काहीशा गंभीर भाव चेहऱ्यावर घेऊन दोघीही चालत होत्या. दोघीही शांत होत्या, कोणीही कोणाशी काही बोलत नव्हते. शेवटी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या. कॉन्स्टेबल कदम ते तिथे बसले आहेत. एका कोपऱ्यात 40शीतले गृहस्थ फाईलमध्ये काहीतरी लिहत बसले होते. कदम साहेब, प्राचीने प्रश्न केला. हो मीच आहे. आपण कोण? मी प्राची शिंदे. तुम्ही मला फोन केला होता. हो बसा बसा, साहेबांनी बोलवलं आहे तुम्हाला. आता थोडे बिझी आहेत, फ्री झाले की सांगतोच मी त्यांना. प्राची आणि मोहिनी एका बाकड्यावर बसल्या. बराच वेळ वाट पाहून देखील त्यांना बोलवता आलं नाही. प्राची पुन्हा कॉन्स्टेबल कदमांकडे गेली आणि त्यांना विचारलं. कदम साहेब, इन्स्पेक्टर साहेब झाले का? हो फ्री. तुम्ही बसा मॅडम, साहेबांना मी सांगितलं आहे, ते बोलावतील तुम्हाला. मसानी पुन्हा बाकड्याजवळ आली आणि माकड्याजवळ बसलेल्या मोहिनीला म्हणाली. आणखी किती वेळ लागणार आहे देव जाणे. प्राची, खूप उशीर झाला आहे ग, मला आता निघावं लागेल. घरून सारखे फोन येत आहेत. मोहिनी फोनबद्दल बोलली आणि प्राचीचा मोबाईल वाजला. प्राचीचा आईचा फोन होता. अगं प्राची, राहिलीस कुठे? किती वेळ झाला? नाईलाजाने प्राचीला स्वतःच्या घरी सगळा प्रकार सांगावा लागला. प्राचीचे आईबाबा तडक पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. आईबाबा येताच मोहिनी तिथून निघाली. तेवढ्यातच कॉन्स्टेबल कदम बाहेर आली आणि त्यांनी प्राचीला सांगितलं, साहेबांनी तुम्हाला आत बोलवलं आहे. प्राची आणि तिथे तिचे आईबाबा इन्स्पेक्टरच्या केबिन मध्ये शिरलेच होते की त्यांच्या नजरेत सापडला तो तुषार, काहीसा गंभीर आणि घाबरलेला. या मॅडम आत या. इन्स्पेक्टर साहेबांनी प्राचीला स्वतःच्या केबिन मध्ये बोलावलं. प्राची आणि तिचे आईबाबा आत शिरले तसे इन्स्पेक्टर साहेबांनी बोलायला सुरुवात केली. प्राची मॅडम, काल तुम्ही जी कंप्लेंट केली होती त्या व्यक्तीला आम्ही शोधून काढलं आहे. आधी आम्हाला वाटलं कोणी टपोरी किंवा मावली असेल, पण हे गृहस्थ तर वेल एज्युकेटेड आहे आणि चांगले बँकेत कामाला आहे. बोलता बोलता इन्स्पेक्टर साहेबांनी तुषारकडे हात दाखवला. तू आहेस तो? प्राची तुषारकडे पाहत म्हणाली. तू सुद्धा काही कमी आहेस का? माझ्या घरी फेक कॉल करून मला सतवत कोण होतं? अरे हा, म्हणून काय तू माझी अशी बदनामी करणार का? अरे वा, म्हणजे तुम्ही कराल ते सगळं योग्य. हा चांगला नाही आहे. अरे जा रे, आता तुला चांगली शिक्षा करायला लावते की नाही ते बघ. प्राची म्हणाली. अरे मी पण तुझ्या विरुद्ध कंप्लेंट करतो की नाही तू हेही बघ. गप्प बसा दोघेही, इन्स्पेक्टर साहेब दोघांना उद्देशून म्हणाले. तसे दोघेही थोड्या वेळासाठी शांत झाले. आता इन्स्पेक्टर साहेब मसानीकडे पाहून बोलू लागले. हे पहा मॅडम, तुम्ही सुद्धा त्यांना फेक कॉल करून सतावलं आहे. तेही तुमच्या विरुद्ध तक्रार करू शकतात, पण अजून त्यांनी तसं काही केलं नाही. अर्थातच त्यांनी असा कायदा हातात घेणं काही योग्य नाही, पण याचा अर्थ तुम्ही निर्दोष आहात असंही नाही. राहिली गोष्ट आमच्या कारवाईची, तर ती आम्हाला दोघांच्याही विरुद्ध करावी लागेल. तुम्ही दोघेही चांगले शिकलेले, सुशिक्षित आणि सुजाण आहात. म्हणूनच मी तुम्हाला हे सुचवेन की पोलीस चौकीच्या बाहेर प्रकरण मिटवा आणि पुन्हा एकमेकाच्या भानगडीत पडू नका. इन्स्पेक्टर साहेबाचं बोलणं सुरूच होतं की तेवढ्यात केबिनच्या अर्ध्या उघड्या असलेल्या दारातून तुषारचे आईबाबा आत आले. अरे काय झालं? कशाला आणलं आहे तुला इथे? काय झालं? काय आहे? तू काय केलंस असं? इन्स्पेक्टर साहेब, आमचा तुषू काही चुकीचा नाही करणार, प्लीज त्याला सोडा. हो सोडतो, आधी तुम्ही गप्प राहा. आरडाओरडा बंद करा, इन्स्पेक्टर साहेब म्हणाले. तसे तुषारचे आईबाबा थोड्या वेळ का असेना पण गप्प राहिले. घडला सगळा प्रकार तुषारच्या आईबाबांना सांगितला गेला. आता तुषार आणि प्राची आईबाबांना आपल्या पाल्यांना केलेल्या कृत्याची लाज वाटत होती, म्हणूनच कोणी कोणाच्या विरुद्ध तक्रार केली नाही. यापुढे आमची मुलं असं काही करणार नाहीत अशी खात्री इन्स्पेक्टर साहेबांना देऊन दोघांचेही आईबाबा त्यांना घरी घेऊन आले. पोलीस चौकीतील संपूर्ण प्रकार संपेपर्यंत रात्रीचे 2 वाजले होते, पण प्रकरण पूर्ण मिटेपर्यंत मिटलं होतं. इन्स्पेक्टर साहेबांनी दोघांनाही चांगला चोप दिला होता, शिवाय समजावलं होतं आणि कायद्याची भीतीही दाखवली होती. तुषार घरी आला. डायनिंग टेबलवर जेवण तसंच होतं. तुषार घरी पाऊल ठेवताच तडक स्वतःच्या बेडरूम मध्ये गेला आणि कपडे बदलून बेडवरच पडून राहिला. तेवढ्यात तुषारची आई त्याच्या बेडरूम मध्ये आली. अरे जेवतो आहेस ना तुषू? नको आई, आज भूक नाही. अरे पण नको आई ग प्लीज. आईचं बोलणं अर्ध्यावर थांबव, तुषार म्हणाला. आई सुद्धा शांततेत तिथून बाहेर निघाली. तुषार झोपण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण त्याला झोप काही येत नव्हती. आज त्याला न्यूनगंडाची भावना मनी येत होती. आपण स्वतः बदला घेण्यासाठी जे काही केलं ते किती घन आणि गैर होतं, असे विचार तुषारच्या मनामध्ये येत होते. आपल्या अशा वागण्याने प्राचीला किती त्रास झाला असेल, शिवाय तिची बदनामीही झाली असेल. आपण असं नाही केलं पाहिजे होतं. आपण चुकलो. आपण कसे एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकतो, तेही फक्त एवढ्याशा गोष्टीसाठी. तुषारला आता स्वतःचीच लाज वाटू लागली होती. प्राचीची एकदा माफी मागावी असं त्याच्या मनात आलं, पण पुन्हा कोणत्या नवीन गोष्टी घडू नयेत या भीतीने त्याने तो विचार मनातच ठेवला. तिथे प्राचीची परिस्थितीही काही वेगळी नव्हती. तिने आईच्या सांगण्यावरून जेवणाचा अयशस्वी प्रयत्न केला होता, पण घास काही तिच्या गळ्याखाली जात नव्हता.
शेवटी तीही हात धुवून अंथरुणावर पडून राहिली. तिलाही काही झोप येत नव्हती. तिच्याही मनात विचार सुरू होते. आपण एवढं छोटंसं भांडण वाढवलंच नसतं तर हे सगळं घडलंच नसतं. काय चुकलं त्या तुषारचं? कोणी आपल्याला असा फोन करून सतवलं असतं तर आपण काय केलं असतं? कदाचित ह्याहूनही तिथे भयानक आपण केलं असतं. जर आपण त्या दिवशीचं भांडण तिथेच विसरलो असतं तर आज ही वेळ आलीच नसती. किती लाज वाटली असेल आज आपल्या आई बाबांना. आपल्यामुळे त्यांना आज पोलीस चौकीची पायरी चढावी लागली. जे काही झालं ते आता इथेच संपवायचं आणि यापुढे त्या तुषारच्या कोणत्याच भानगडीमध्ये जायचं नाही, असा निर्धार प्राचीच्या मनात केला. पुढे काही दिवस दोघांचाही रोजचा दिनक्रम सुरू होता. घडला प्रकार प्राची आणि तुषारच्या घरच्या मंडळींशिवाय फक्त मोहिनीलाच माहिती होता आणि तो तिने कोणाला सांगितला नव्हता. इथे तुषारच्या ऑफिसमध्ये त्याला विचारणा केली जात होती. देशमुख साहेबांच्या लोन ऍप्लिकेशनचं काय झालं, फायनल मीटिंग कधी करणार आहेस आणि फाईल क्लोज कधी होणार, अशी विचारणा त्याला रोज होत होती. स्वतःची फायनल मीटिंग करण्यासाठी तुषारने देशमुख साहेबांच्या ऑफिसमध्ये फोन केला. अर्थातच त्याला प्राचीशी बोलावं लागणार होतं. घडलंही तसंच. तुषारने कॉल केला आणि हॅलो प्राची. हो बोलते आहे, आपण कोण? हाय प्राची, तुषार बोलतो आहे. आपलं बोलायचं होतं बँकमधून देशमुख साहेबांशी. पण सर तर देशाबाहेर आहेत फॅमिली ट्रिपसाठी. ओ, परत कधी येणार आहेत? 1 आठवड्याने येणार आहेत. तुमचं काही काम होतं का? हो, ते जे लोन अप्लाय केलं होतं तुमच्या कंपनीने त्याबाबत थोडं बोलायचं होतं त्यांच्याशी. डोंट वरी, ती फाईल रेडीच आहे. सर आले की प्रोसेस करू आम्ही. ओके, थँक्स प्राची. वेलकम. प्राची फोन ठेवणार तेवढ्यातच तुषार काहीच तुटक आवाजात म्हणाला, प्राची, हा बोला ना. हे असं इथे बोलणं बरोबर आहे की नाही माहीत नाही, बट सॉरी, मी असं करता कामा नये होतं. इट्स ओके तुषार, ऍक्च्युली चूक माझी आहे. मी नको तो विषय नको त्या दिशेने वाढवला. तुझ्या मनात खूप राग असेल ना माझ्याबद्दल? तुषारने प्रश्न केला. हो, आधी खूप होता पण आता नाही, कारण घडल्या प्रकारासाठी आपण दोघेही सारखेच जबाबदार आहोत. थँक्स प्राची, तुषार म्हणाला. ते का बरं? तू मला माफ केलंस म्हणून माझ्या मनावरचं ओझं कमी झालं? असं काही नाही रे तुषार, शेवटी चूक माझी पण होतीच ना. आणि मला सुद्धा खूप लाज वाटत होती रे स्वतःची. वाटलं होतं की तुला कॉल करावा आणि माफी मागावी, पण कोणत्या तोंडाने करणार? सोड, जे झालं ते. इट्स ओके, असं काही संभाषण करत दोघांनीही कॉल संपवला. पुढे काही दिवसात तुषारच्या मामाच्या मुलीचा साखरपुडा होता. अर्थातच तिथे प्राचीच्या घरचेही येणार हे तुषारला माहीत होतं. आपल्याला प्राचीची व्यवस्थित आणि सविस्तर बोलता यावं म्हणून तुषारने त्या कार्यक्रमाला जायचं ठरवलं. तसं तुषार असे सोहळे नेहमी टाळत नसे. तिथे प्राचीही ह्याच कारणास्तव साखरपुड्याला येणार होती. अधूनमधून कामानिमित्त तुषार आणि प्राचीचं बोलणं होतं, पण ते क्वचितच. इथे साखरपुड्याचा दिवस उजाडला. तुषारच्या घरचा कार्यक्रम असल्या कारणाखातर तुषार खूप लवकरच तिथे पोहोचला होता. चुलत भाऊ बहिणीशी मस्तीमध्ये त्याचा वेळ जात होता. शिवाय साखरपुड्याची तयारी होतीच म्हणा. नातलांगाशी बोलण्यात, भावंडाशी मस्ती करण्यात तुषारचा वेळ जात होता खरा, पण त्याची नजर वाट पाहत होती ती प्राचीची. कधी एकदा कार्यक्रम सुरू होतो आणि प्राची येते, असं त्याला झालं होतं. थोड्याच वेळात साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू झाला. विधिवत मांडणी, गणेश पूजन सुरू होतं. प्राची आणि तिचे आई बाबा अजूनही आले नव्हते. आता मात्र खूप वेळ वाट पाहून थकलेला तुषार सरळ हॉलच्या द्वाराजवळ पोहोचला. तिथे त्याच्या मामे भाऊ येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करत होता. तुषार त्यांच्या जवळच उभा राहिला. थोड्याच वेळात त्याच्या दृष्टीस पडली ती प्राची. आज प्राचीला तो ज्या रूपात पाहत होता तसं त्याने तिला या आधीच कधीच पाहिलं नव्हतं. सडपातळ बांधेची गोरीपान, मोगळे सोडलेले केस, त्यातच अधूनमधून तिचं त्या मोगळ्या केसातून हात फिरवणं. हलकासा झगमगणारा पांढऱ्या आणि सोनेरी रंगाचा शरारा अगदी उठून दिसत होता प्राचीच्या देहावर. प्राची ह्या आधी कधीच एवढी सुंदर दिसली नसावी बहुधा. तुषार एकटक तिच्याकडे पाहतच होता. प्राची आणि तिचे आईबाबा आता तुषाराने त्याच्या मामेभावाच्या पुढ्यात येऊन उभे ठाकले. तुषार आणि त्याच्या मामेभाऊ दोघांनाही प्राचीसह कुटुंब स्वागत केलं. आता मात्र तुषारने तिथून पळ काढला आणि हॉलच्या आतल्या बाजूस वावर करू लागला. तुषार आता फक्त संधी शोधत होता, कधी प्राची काही कारणाने तिच्या आईबाबांपासून दूर होईल आणि कधी त्यांना तिच्याशी बोलण्याची संधी मिळेल. बऱ्याच वेळाने प्राची आपला फोन घेऊन आईबाबांपासून थोडी दूर झाली. तिला बहुधा आपल्या आईबाबांच्या गप्पांचा कंटाळा आला असावा. ही संधी साधून तुषार तिच्या जवळ गेला आणि तिच्याशी बोलू लागला. हाय प्राची, कशी आहेस? हो हाय तुषार, मी बरी आहे. तू कसा आहेस? मी ठीक. तू इथे? तुषार स्वतःच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थी भाव आणत म्हणाला. म्हणजे नसावं का मी? प्राचीने प्रतिप्रश्न केला. तसं नाही ग, पण तुला आवडत नसतील असे कार्यक्रम असं मला वाटलं. हो, नाहीच आवडत, पण आज सहजच आली. अच्छा. पुढे 2-3 मिनिटासाठी शांतता पसरली. पुढे काय बोलावे दोघांनीही सुचत नव्हतं. जेवलीस का तू? उगाच काहीतरी बोलावं म्हणून तुषारने प्रश्न केला. नाही, थोड्या वेळेने आईबाबांसोबत जेवेन. तू जेवलास का? प्राचीने तुषारला प्रश्न केला. नाही ग, तुषार नकारार्थी मान हलवत म्हणाला. पुन्हा थोड्या वेळासाठी वातावरण शांत झालं. तसं मलाही असले कार्यक्रम काही फारसे आवडत नाही, शिवाय सवयही नाही असल्या कार्यक्रमांची, त्यामुळे थोडं बोर होत आहे ग. मलाही. प्राचीने तुषारच्या बोलण्यात स्वतःचा होकार मिसाळला. जर तुला हरकत नसेल तर थोडं बाहेर फेरफटका मारून येऊया का? प्राचीने तुषारला प्रश्न केला.
प्राचीने विचारलेल्या प्रश्नामुळे तुषारला स्वतःच्या मनासारखी संधी मिळाली होती प्राचीशी गप्पा मारण्याची. मित्रांनो, हा भाग कथेचा अंतिम भाग होता आणि ही कथा आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.